माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांच्या लातूरमधल्या स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन स्कूलमधल्या वसतिगृह सुरक्षा रक्षकानं झी मीडियाच्या प्रतिनिधीवर अक्षरशः बंदूक रोखली। या वसतिगृहातल्या आदिवासी विद्यार्थ्यांना शौचालय आणि बाथरूम साफ करायला लावण्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय। या प्रकाराची माहिती विद्यार्थी पालकांनी झी मीडियाला दिल्यानंतर माहिती घेण्यासाठी आमचे लातूरचे प्रतिनिधी शशिकांत पाटील तिथे पोहोचले। मात्र तिथे त्यांना धक्काबुक्की करत त्यांच्यावर बंदूक रोखण्याचा खळबळजनक प्रकार घडलाय। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। झी मीडियाचे आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील तिथे पोहोचले, मात्र त्यांना धक्काबुक्की करत आपण पाहताय या छायाचित्रांमध्ये आपल्याला दिसतंय त्यांना तिथल्या सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की करत बाहेर काढलं, त्यांच्यावर बंदूकही रोखण्यात आली। अत्यंत धक्कादायक हा प्रकार आहे। यावेळी महत्त्वाची बातमी, झी मीडियाचे लातूरचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांच्यावरती बंदूक रोखण्याचा संतापजनक प्रकार घडलाय। ही घटना घडली आहे ती लातूरमध्ये। आपण पाहतोय या दृश्यांमध्ये आपल्याला दिसू शकेल बंदूक रोखली गेली आहे सुरक्षा रक्षकांनी। लातूरमधल्या स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन स्कूल मधला हा धक्कादायक प्रकार आहे। झी मीडिया तिथे वृत्तांकनासाठी गेलेली असताना आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांच्यावरती बंदूक रोखण्यात आली। त्यांना धक्काबुक्की करत या शाळेच्या आवारातनं बाहेर काढण्यात आलं। या वसतिगृह सुरक्षा रक्षकानं झी मीडियाच्या प्रतिनिधींवरती बंदूक रोखली। अतिशय खराब आहे, निकृष्ट दर्जाचं या ठिकाणी या वसतिगृहातल्या आदिवासी विद्यार्थ्यांना शौचालय आणि बाथरूम साफ करायला लावण्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय। या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर विद्यार्थी पालकांनी ही माहिती झी मीडियाला दिली आणि त्यानंतर या संदर्भात वृत्तांकन करण्यासाठी आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील तिथे पोहोचले। मात्र तिथे त्यांना धक्काबुक्की करत त्यांच्यावर बंदूक रोखण्याचा खळबळजनक प्रकार घडलाय। आमच्यावर बी हात टाकू आम्हाला चिल्लर समजते लोक। आमच्यावर बंदूक उचलते, जेव्हा पत्रकारावर बंदूक उचलते तर आम्ही तर पालक लोकांवर तर काही सांगायचं कामच नाही ना। पहिले मारत गेल तर एका पोराला लोखंडाने मारले। ते खेळायला लागला होता, दंडून घसरला तर त्याच्या हात ते सुजवसर मारले। हो, सुजून चालत होता, हातच सुजला आणि एका मुलाचा पायच मोलमलं। एका मुलाचा पाय मोलमलं ते काय किंवा मारल्यामुळे कशाने लोखंडाची सवय मारली? हो, ते लोखंड सगळ्यांना मारतात का? हो, मारतात लोखंडाला लाट काठीड मारतेच, म्हणजे खूपच संडास बाथरूम धुवा लागते असं ते बेडवरचा कचरा। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर सध्या आपल्या संपर्कात आहेत। शिवाजी पाटील कव्हेकर, आपण बघतोय आमच्या प्रतिनिधीवरती बंदूक रोखण्यापर्यंत हा प्रकार गेला, ही नेमकी कोणती लोकशाही म्हणायची? नाही, पूर्ण धादांत खोटं आहे। अशा प्रकारचा कुठलाही प्रकार घडला नाही। मला जेव्हा समजलं की आपले प्रतिनिधी पाटील तिथं आलेले, मी स्वतःहून तिथं गेलं। मी त्यांना सन्मानपूर्वक बोलवलं ऑफिसमध्ये, त्यांना चहा वगैरे पाचला आणि त्यांना सांगितलं की आमच्याकडे सीसी कॅमेऱ्यामध्ये त्याच्या प्रकारचं टिपलं जातं आणि मी स्वतः सीसी कॅमेरा बघितला। त्यांना फक्त आमच्या सिक्युरिटी गार्डना असं सांगितलं की तुम्ही परवानगी घेऊन आत आलं पाहिजे आणि तुम्ही तिथं थांबा, आणि त्या पद्धतीने म्हणल्यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारची धक्काबुक्की केली नाही। त्यांनी चुकीचं अशा प्रकारचं सांगताय, कारण ही आमची संस्था ही वेल नोन आणि एक मूल्यावरती आधारित आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी अशा प्रकारची संस्था आहे। बरं, शिवाजी पाटील कव्हेकर, जी दृश्य आमच्याकडे आहेत, जी कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत, त्या दृश्यांमध्ये बंदूक रोखलेली स्पष्टपणे दिसते। आम्ही ती दाखवतोय आता, संपूर्ण महाराष्ट्र ती दृश्य बघतोय आणि आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील सुद्धा आपल्यासोबत आहेत। शशिकांत, माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांचा दावा आहे की बंदूक रोखली गेली नाही। नाही, त्याच्यामध्ये असं होतं की ते भूषण हा कव्हेकर साहेब जे सांगतायत की माझ्यावर बंदूक रोखून धरली नाही, हे अतिशय चुकीचं आहे। आम्ही त्यांना वारंवार विनंती करत होतो। जिल्हा पत्रकार संघटनेचे लातूरचे अध्यक्ष आणि सचिव पण त्या ठिकाणी आले। त्यावेळेस कव्हेकर साहेब सांगतात की आम्ही त्यांना चहा पाजला, आम्ही कसल्याच प्रकारचा चहा घेतला नाही, आम्ही त्या ठिकाणी थांबलो होतो, फक्त त्यांच्या संस्थेची काय बाजू आहे घडल्या प्रकाराबाबत हे विचारण्यासाठी थांबलो होतो। त्यांनी कसलंच सीसीटीव्ही फुटेज दाखवलं नाही आणि आम्ही त्यांना ही देखील विनंती केली की आम्हाला वसतिगृह पाहायचे नाही, ते कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना तुम्ही वागणूक देतायत। ते असा दावा करत होते की वसतिगृह स्वच्छ आहे, आमची संस्था नावात दिली आहे, पण असं काहीच नव्हतं। विद्यार्थ्यांना आपण मारहाण केल्याचे दृश्य बघतोय तिथं। विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आजारी होते, त्याच्यामुळे मला वारंवार फोन करत होते आणि याचं सगळं वृत्तांकन खरी परिस्थिती बाहेर यावं म्हणून झी मीडिया प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी गेलेला असताना
तिथला सुरक्षा रक्षक आला आणि अक्षरशः सरपटत मला तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रकार सुरू असताना पालकांनी त्या सुरक्षा रक्षकाला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी माझ्यावर बंदूक ताणली आणि सुदैवानं तिथले पालक त्या ठिकाणी उपस्थित असल्यामुळं बंदुकीची गोळी त्यातनं सुटली नाही आणि परत तो सुरक्षा रक्षक मला फरफटत गेटच्या बाहेर त्यांनी काढलं. पण हा अतिशय संतापजनक प्रकार आहे की आदिवासी विद्यार्थ्यावर अशा पद्धतीचा अन्याय या ठिकाणी होत असेल आणि शिवाजी पाटील कवेकर जी माजी आमदार आहेत, एक नेते आहेत, त्यांच्या संस्थेमध्ये हा सर्व प्रकार चालत असेल तर ही अतिशय निंदनीय बाब आहे आणि अशा पद्धतीनं बंदूक चालणे हा लोकशाहीतला चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारितेवर घाला आहे आणि याचा कुठे ना कुठेतरी निषेध करणं गरजेचं आहे. अगदी खरंय. कवेकर पाटील, हे कुठलाही प्रकार तिथं त्यांना बंदूक रोखण्याचा झाला नाही. उलट तिथल्या काही लोकांनी त्यांचं ते आमच्या सिक्युरिटी गार्डची जी मिलिटरी मॅन आहे, जिचं लायसन धारक अशा प्रकारची बंदूक आहे, तर ती बंदूक ओढण्याचा प्रयत्न केला आणि ओढल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडनं ती बंदूक हिसकावून घेऊन आपल्या गळ्यामध्ये अडकवली. त्यांना कुठल्याही प्रकारचं पाटलांना आपल्या प्रतिनिधीला बंदूक तिथं दाखवण्याचं काम केलं नाही. दादांत खोटं सांगतायत. त्यांनी फक्त त्यांना विनंती अशी केली की आपल्याला परवानगी घेऊन आज जायचंय आणि मी आमच्या संबंधित अधिकाऱ्यांना विचारून तुम्हाला आपण तिथं घेऊन जातो अशा प्रकार सांगितलं. आणि आमची संस्था ही अत्यंत वेल नोन आणि अत्यंत मूल्यावरती आणि अत्यंत चांगल्या प्रकारची व्यवस्था करणारी महाराष्ट्रामधली संस्था आहे. ती केवळ अकस बुद्धीनं या पद्धतीनं सांगण्याचं काम करतायत आणि म्हणून हे चुकीचं अशा प्रकारचं सांगतायत. आपण कोणी या ठिकाणी आदिवासी विभागाचे ऍडिशनल कमिशनर येऊन त्यांनी बघितले, अनेक अधिकारी येऊन बघतायत. उत्कृष्ट अशा प्रकारची व्यवस्था आहे जी व्यवस्था कुठल्याही याच्यामध्ये सापडणार. शिवाजी पाटील कवेकर, तुम्ही म्हणताय की हा सगळा दादांत खोटा प्रकार आहे. तुम्ही आमची व्हिज्युअल्स बघा आणि मग ठरवा काय झालंय आणि काय कारवाई आपण याच्यावरती करणार हे सांगा. नाही, कोणी चुकीचं जर केलं असेल तर निश्चितपणे आम्ही कारवाई करू. त्या पद्धतीनं कारवाई करण्यामध्ये आमचं कुठल्याही प्रकारचं म्हणजे त्याच्यामध्ये संकोच असणार नाहीये. पण हे जे सांगतायत, मी स्वतः त्या ठिकाणी आपल्या त्या आमच्याकडे जे सीसी कॅमेरे लावले त्या कॅमेऱ्यामध्ये मी बघितलं, त्यांना फक्त बाहेर काढण्यास थांबण्यासाठी आमच्या त्या ठिकाणचा जो कोणी सेवक असेल किंवा सिक्युरिटी असेल त्यांनी सांगितलं. कुठल्याही प्रकारचं त्यांना फरफटत नेण्याचं किंवा अशा प्रकारचं केलं त्यांनी विनंती करून त्यांना थांबण्यासाठी सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी आमच्या अधिकारी त्यांच्याशी बोलून आपल्याला त्या प्रकारचं काय म्हणणं आहे ते आपल्याला सांगण्याचं काम करू. आणि चुकीचं सांगतायत ते. बरं, दुसरा मुद्दा, आपण पुन्हा शशिकांत पाटील यांच्याशी बोलूया, तेही आपली बाजू मांडतील. मात्र जी मुलं सांगतायत, तिथले विद्यार्थी सांगतायत की हात सुजेसोर त्यांना मारण्यात आलं, त्यांना शौचालय साफ करायला लावली, हा नेमका काय प्रकार आहे? नाही, असं कुठलंही घडलेलं नाही. शौचालय साफ करण्यासाठी किंवा बाकीच्या गोष्टीसाठी तिथं त्या ठिकाणी पूर्ण स्टाफ ठेवलेला आहे, तिथं स्वीपर ठेवलेले आहेत, ते पूर्ण करतात. मी स्वतः हे बोलल्यानंतर मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी बघितलं, तशा प्रकारचा कुठलाही प्रकार घडलेला नाही. ते चुकीचं सांगतात अशा प्रकारचं माझं मत आहे. आपण विद्यार्थ्याची प्रतिक्रिया ऐकूयात. एक मिनिट थांबा. पहिले मारत गेल तर एका पोराला लोखंडानं मारले. ते खेळायला लागला होता, दंडून घसरला तर त्याच्या हात ते सुजोसर मारले. हो, सुजून चालत होता, हातच सुजला आणि एका मुलाचा पायच मोलमलं. एका मुलाचा पाय मोलमलं. ते काय किंवा मारल्यामुळे कशानं लोखंडाची सवयीनं मारलं? हो, ते लोखंड सगळ्यांना मारतात का? हो, मारतात. लोखंडाला काठीला मारतात, म्हणजे खूपच. संडास बाथरूम धुवायला होते, असं ते बेडवरचा कचरा काढायला होते आणि जेवण टाइम. हो, जेवणाला बरोबर 10 वाजता. आता सकाळी 9 वाजता 10 वाजता भेटावं जेवायला. शाळा किती वाजता असते? शाळा 3 वाजता सुट्टी. आणि आम्हाला जास्त करून ते कोणाला ताप वगैरे आले ना त्याला जास्त दवाखान्यात देते. शिवाजी पाटील कवेकर, आपण ऐकलं असेल विद्यार्थी तक्रार करतायत. नाही, बरोबर आहे. मी आपल्या माहितीसाठी सांगतो की तिथं एक स्पेशल डॉक्टर नियुक्त केलेला आहे. तो येऊन यांची सगळी तपासणी करतो. त्या पद्धतीने त्यांना मेडिसिन देण्याचं काम आणि बाकीचं म्हणजे अशा पद्धतीनं जी काही व्यवस्था तिथली करायची आहे ती व्यवस्था करण्याचं काम तिथं पूर्ण तिथं स्वीपर ठेवलेले आहेत. आणि मी स्वतः जाऊन यांनी बोलल्यानंतर मी जाऊन तिथं बघितलं आणि तिथं प्रत्येक फ्लोअरला जिथं महिला लेडीज जे काम करणारे ते ठेवलेले आहेत. म्हणून सांगत असलेली गोष्ट ही काही बरोबर नाही आहे. समजा काही त्या ठिकाणी जर चुका असतील तर निश्चितपणे त्याची चौकशी करून आम्ही कारवाई करू त्या पद्धतीनं. ठीक. शशिकांत, आपल्याला काही म्हणणं मांडायचंय? भूषण, मला त्यांना एवढंच सांगायचं की ज्यावेळेस आम्ही कवेकर साहेबांचं बाजू मांडण्यासाठी त्यांच्या कार्यालयामध्ये गेलो, यावेळेस मी
आपल्या जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिवांनाही सोबत बोलून घेतलं होतं. कारण नंतर पत्रकारावर चुकीचे अलिगेशन हे नेहमीच होत असतात. त्याच्यामुळे मी अध्यक्ष आणि सचिवांना बोलून घेतलं आणि त्यावेळेस कवेकर साहेबांना विनंती केली की आम्हाला वसतिगृह पाहायचं आहे, आम्हाला तुम्ही सीसीटीव्ही फुटेज दाखवा. तुम्ही हा दावा जर करत असाल की तुम्ही बंदूक रोखून धरली नाहीये तर त्यावेळेस तुम्ही आम्हाला ना वसतिगृह दाखवलं ना सीसीटीव्ही फुटेज दाखवलं, उलट ते तुमच्याकडे काय शूटिंग आहे ते दाखवा अशी ते मागणी करू लागले. पण जे सांगतायत की त्या ठिकाणी असं काहीच नाहीये. विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आणि जी बंदूक त्या सुरक्षा रक्षकानं माझ्यावरती ताणून धरली होती ती दृश्य बोलके आहेत. महाराष्ट्राची सुजाण जनता ते सर्व पाहत आहे. भूषण. ठीक. शशिकांत, आपण अशी आशा करूयात की आता माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यावरती काहीतरी कारवाई करतील आणि किमान पत्रकारांवरती असे हल्ले करण्यापासून या सुरक्षा रक्षकांना रोखतील अशी आशा करूयात. शिवाजी पाटील कव्हेकर, आपलेही आभार. आपण सविस्तर चर्चा केलीत या झी 24 तास बरोबर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.